हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी सारिका तुमचं स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण 28 साईज कटोरी ब्लाऊज कटिंग बघणार आहोत. साईज कटोरी, 28 कटोरी. उंची आहे 12.5. छाती 28. आहे. कंबर 22 आहे. कंबर 22. हात लांबी आहे 10 इंचाची. हात लांबी, बाही लांबी. हातघेर आहे 7.5. पुढील गळा आहे 6.5 इंच आणि मागील गळा आहे 10.5 इंच. ही आपली 28 साईजसाठी कटोरीची मापे आहेत. आता आपण माप टाकून घेऊया. पूर्ण उंची 12.5. अधिक 1.5 इंच. शोल्डरचं माप आहे 5 इंचावरती घ्यायचं. 28 साईजसाठी मुंडा आहे 5 इंचावरती. छाती आहे 28. 28चा चौथा भाग येतो 7 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन. तुम्हाला कमी हवं, 1 इंचाचं हवं तरी चालेल, तुम्ही 1 इंच घेऊ शकता. आता कमरेचं माप असं सुद्धा तुम्ही खाली येऊ शकता, किंवा कमरेचा चौथा कंबर आहे 22 इंच. 22चा चौथा भाग येतो 5.5 इंच. 5.5 अधिक 1 इंच टक्ससाठी कमरेच्या आणि 2 इंच शिलाई मार्जिन. एकदम परफेक्ट येतं. आणि आपलं हे शिलाई मार्जिन. मग इथे हे एक्स्ट्राचं 2 इंच. छातीचा 28 छाती आहे. 28 छातीचा चौथा भाग 7 इंच येतो. 7 अधिक 2. आणि आपली गळारुंदी छोटी साईज आहे, 1.5 इंचावरती घेतलं तरी चालेल, पण माझ्या कस्टमरला 2 इंच गळारुंदी हवी आहे म्हणून मी 2 इंच घेते. 10.5चा आपला गळा आहे. 10.5 इंचावरती गळारुंदी 2.25 इंचावरती घेतली. इथून हा गळा असा जास्त ब्रॉड नाही करायचा आहे, म्हणजे तो कटिंग केल्यावरती सुद्धा खूप ब्रॉड होतो. असा इथून 1/2 इंच बाहेर येऊ गळ्याला आकार द्यायचा आहे. पाठीमागील गळ्याचा आकार असा आहे. आणि आपल्याला टक्सची लांबी घ्यायची आहे 3.5 इंचावरती रुंदी, आणि टक्सची लांबी आहे 4 इंच. कमरेचा टक्स आपला 1 इंचाचा, इथून अर्धा 1 इंच होतो. इथून 1/2 इंच, इथून 1/2 इंच. 1 इंचाचा आपला टक्स. इथून 1/2 इंच शोल्डर उतार द्यायचा आहे. 3 इंच गळा आहे 10.5 इंच आणि हा टक्स आहे 4 इंचावरती. आणि हे मार्जिन 1 इंच इथे 1 इंचाच्या टक्ससाठी. आणि आता मुंड्याला आकार देण्यासाठी आपण 1 इंच यायचं इथे. इथून 2 इंच खाली यायचे सरळ, आणि ह्या इथे 2 इंचावरती इथे जॉईन करून 5 इंच असं खाली यायचं आहे, हे बघा. आणि हे कटिंग करताना हे कट करून टाकायचं आहे. हा आपला मागील भाग तयार आहे 28 साईजसाठी. आता आपण हा कट करून घेऊया.
पेपर आपण सिंगल धरलाय, पण कपडा आपण जेव्हा धरतो तेव्हा सिंगल धरायचं नाहीये. कपडा फोल्ड करून कटिंग करायचंय. कापडावरती डबल कपड्यावरती कटिंग करायचंय ब्लाऊजचं. असं डबल फोल्ड कापड घ्यायचं आहे कटिंगसाठी आपल्याला, कारण हा असा सिंगल पार्ट येणार नाही आपल्याला, हा पूर्ण असा रुंद येणार पाठीचा भाग. आता इथे कटोरी काढूया. पूर्ण आखून घ्यायचंय व्यवस्थित. पूर्ण असं आखून घेऊन मग आता अर्धा इंच गळ्याला आकार देण्यासाठी, मुंड्याचा आकार देण्यासाठी आपण मधली गळा रुंदी 2 इंचाची आहे आपली. अर्धा इंच शोल्डर उतार द्यायचा आहे. पुढील गळा आहे 6.5 इंच, 2 इंच गळा रुंदी. सरळ असं यायचंय. इथून अर्धा इंच गोल आकार द्यायचा आहे गळ्याला. पूर्ण असा. आता योगपट्टी छोटी साईज असल्यामुळे 3 इंचावरती योगपट्टी घ्यायची. इकडून 2.5 इंच, इंचावरती. आता एक आपली ट्रिक माझी योगपट्टी काढण्याची. 2 इंच आपलं हे शिलाई मार्जिन. आणि आता ही छोटी साईज आहे, 2.25 इंचावरती घ्यायचं आहे. आणि कटोरी येते आपली 4.25 इंचाची, 28 साईजसाठी 4.25 इंचाची कटोरी येते. आता इथून सरळ वरती एक रेष टाकून घ्यायची आहे. इथून 1 इंच, इथून खालून 1 इंच इथे खून करून घ्यायचे आहे. आणि हे अंतर आपलं छोटी साईज असल्यामुळे हे 2.5 इंचावरती येतं आहे आपलं कटोरीचं अंतर. हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे. आपल्याला फिटिंगमध्ये जाणार हा भाग. फिटिंगमध्ये जाऊन ही कटोरीचा पार्ट आपला रेडी आहे. आता मी कट करून घेते. हा साईडचा भाग हा पाठीमागच्या भागासाठी वापरतो आपण. हा आतला भाग आहे. आता हा कट करून घ्यायचा आहे. कटोरी अर्धा इंच खाली वाढवून घ्यायचे. अर्धा इंच कटोरी वाढवून घ्यायचे. योगपट्टी अर्धा इंच वाढवून घ्यायची आहे. आपली ही योगपट्टी आहे 28 छाती. इथे आपण 3 इंच वाढवलंय आणि हे आपण 2.5 इंच वाढवलंय. आता हे इथे 2 इंच मार्जिन. मुंडा आहे 5 इंचावरती. इथून इथे मी 2.5 इंच, पावणे 3 इंचावरती घेतले. 2.5 आणि 3 काटे आपण 3 सूत इथे घेतलंय. हे 2 इंच आणि आपली ही
4.5 इंचाची कटोरी आहे. 3 इंच, 3.5 आणि 2 काट्या येतो. त्याची शोल्डर पट्टी कट करून घ्यायची. अर्धा इंच उतार दिलेला भाग हा आठवणीने कट करायचा आहे. आता हा भाग मी कटोरीचा कट करून घेते. एकदम सोपी पद्धत आहे. तुम्हाला जर शोल्डर पट्टी छोटी हवी असेल, ही शोल्डर पट्टी तुम्ही छोटी केल्यात तर हा भाग सुद्धा तुमचा हा असा छोटाच येईल. आता कटोरी वाढवायची आहे इथे. बघा छोटी साईज आहे कटोरीची. पूर्ण पेपरवर अशी आखून घ्यायची आहे कटोरी. तुम्हाला गळ्याला आकार मोठा हवा कटोरीचा तर तुम्ही मोठा देऊ शकता. कसा 1 इंचापेक्षा सुद्धा कमी घ्यायचं आहे टक, कटोरीच्या टकसाठी. 1 इंच नाही घ्यायचं आहे. 4 इंचाची आपली कटोरी. कटोरीचा मध्य काढायचा आहे. दीड इंचावरती, कारण छोटी साईज असल्यामुळे जास्त पफची काही गरज नाही आहे. जास्त पफ हवा असेल तर तुम्ही खाली 2 इंचापर्यंत वाढवू शकता. हा अर्धा इंच इथे वाढवायचा आहे आणि कटोरीला असा आकार देऊन घ्यायचा आहे. हा इथे हा पॉईंट, ह्या पॉईंटला जोडून घ्यायचं आहे. इथे 1/2 इंच वाढवून इथे अर्धा इंच वाढवायचं आहे कटोरीला. आणि हा 1.25 इंचावरती 1 इंचाला 1 सूत कमी, 1 इंच आणि 1 इंच आणि हा इथे 1.5 इंचावरती आपला टक्स घेतलेला आहे. आपली कटोरी तयार आहे. आता ह्याला आपण असा पॉईंट काढायचा असेल तर अशी आपली कटोरी रेडी होते. 1.5 इंचावरती अशी फोल्ड केल्यानंतर असा आपला हा कटोरी मस्त येतो. कटोरीसाठी बाही कटिंग घ्यायचे. त्याला फुल हाताची बाही कटिंग. छातीचा चौथा भाग येतोय. हात लांबी आहे 10 मध्ये 1 इंच मिळवायचे. फुल बाही आहे 10 अधिक 1. छातीचा चौथा भाग 7 इंचावरती खूण करायचे आणि 3 इंच वजा करायचं. इथून दंडगेर आहे 7.5 इंच. 7.5चा चौथा भाग येतोय 4.25 इंच. त्याच्यामध्ये 2 इंच मिळवायचे. इथे पण 2 इंचावरती खूण करून घ्यायचे. इथे अशी बाहीला आकार देण्यासाठी. आणि हे 2 पॉईंट इथे जोडून घ्यायचे. तुम्हाला जर पफ बाही हवी असेल तर पफ बाहीसाठी सुद्धा एक मस्त ट्रिक आहे बघा. जास्त पफ नको असेल तर आपण 1.5 इंच इथे वाढवलं. मग आपण जे 1.5 इंच वाढवणार असेल तर 1 इंचाचं मार्जिन घेतो ते घ्यायचं नाही. नाहीतर मग हात लांबी खूप होते आणि मग इथे असा हा असा
आला की इथे हा थोडा इथपर्यंत आपण पफ द्यायचा. पफ काही पण सुंदर होते अशीच. त्याला काय वेगळं कटिंग येत नाही. मला जर खूप पफ हवा असेल तर तुम्ही अजून वाढवू शकता. तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा जास्त हवा असेल तर इथे हा असा पण काही इथे अशा छोट्या छोट्या प्लेटी टाकून घ्यायच्या. मग हा असा पफ येतो आपल्या बाहीला. सुंदर वाटते बाही अशी. पफ बाहीसाठी हे कटिंग आणि आपल्या ह्या रेग्युलर बाहीसाठी हे कटिंग. हे बघा, हे आपल्या रेग्युलर साधी आपली बाही आहे तिच्यासाठीचं हे कटिंग आहे. आणि हे वाढवलं हे पफ बाहीसाठी आहे. जर तुम्हाला पफ बाही नको असेल तर हा कट करून असं द्यायचं. फ्लॅट आईज साईजसाठी कटोरी पेपर कटिंग रेडी आहे. हे बघा 28 साठी. पाठीमागचा भाग. मी आता व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.